2024मध्ये केदारनाथला जाण्याचा प्लॅन करत आहात. केदारनाथला जाण्यासाठी बेस्ट सीझन कुठला? तिथे पोहोचायचे कसे? तिथले वातावरण कसे? पायी ट्रेक करत असाल तर ट्रेक करायला किती वेळ लागतो? तिथे राहण्याचे काय ऑप्शन्स? मंदिराचे काय टायमिंग्स? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. बेस्ट सीझन साधारणपणे गुढीपाडवा ते भाऊबीज या दरम्यान केदारनाथ यात्रा सुरू असते. म्हणजेच मिड एप्रिल ते मिड नोव्हेंबरपर्यंत केदारनाथ यात्रेला जाता येते. शक्यतो पावसाळ्याच्या दिवसात जाणं टाळावं, कारण का तिकडे लँडस्लाईड होण्याचा संभव असतो. केदारनाथला जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गौरीकुंडला यावं लागते. गौरीकुंड हे केदारनाथचे स्टार्टिंग पॉईंट. गौरीकुंडला पोहोचण्यासाठी तुम्ही हरिद्वार किंवा ऋषिकेशपर्यंत येऊ शकता. भारताच्या कुठल्याही शहरातून हरिद्वार किंवा ऋषिकेशला पोहोचता येते. आयदर तुम्ही रेल्वेने, विमानाने किंवा स्वतःच्या गाडीने हरिद्वार किंवा ऋषिकेशला पोहोचू शकता. जर तुम्ही विमानाने येणार असाल तर देहरादून हे उत्तराखंडमधील एकमेव विमानतळ. तिथून मग तुम्ही हरिद्वार किंवा ऋषिकेशला गाडीने येऊ शकता. केदारनाथमधील वातावरण अतिशय थंड असते. -5 किंवा -10 डिग्रीपर्यंत खाली तापमान जाते. आणि तिकडचं क्लायमेटिकल कंडिशन सुद्धा अनप्रेडिक्टेबल आहे. तिथे कधीही पाऊस पडतो आणि कधीही स्नोफॉल होऊ शकतो. गौरीकुंड ते केदारनाथ हे जवळपास 21 ते 22 किलोमीटरचं अंतर आहे. तिकडे तुम्ही पायी जाऊ शकता, पालखीने जाऊ शकता, घोड्याने जाऊ शकता किंवा पिठ्ठूने जाऊ शकता किंवा मग तुम्ही हेलिकॉप्टरने सुद्धा जाऊ शकता. जर तुमचे मन आणि शरीर सुदृढ असेल तर तुम्ही पायी जाण्याचा मार्ग निवडावा. मी रेकमेंड करेन की तुम्ही पायी जावे. बाकी पालखी, घोडे, हेलिकॉप्टर हे ऑप्शन्स आहेतच, पण महादेवांना भेटत असेल तर थोडी मेहनत करायला हवी. केदारनाथमध्ये राहण्याचे बरेच ऑप्शन्स आहेत. उत्तराखंड गव्हर्नमेंटने तिथे राहण्याच्या सोयी केल्या आहेत. तुम्ही गव्हर्नमेंटच्या डॉर्मेटरीमध्ये राहू शकता, गव्हर्नमेंटने बांधलेल्या कॉटेजमध्ये राहू शकता किंवा मग तुम्ही तिथे टेंटमध्ये सुद्धा राहू शकता. इतरसुद्धा हॉटेलचे ऑप्शन्स आहेत. इतरसुद्धा हॉटेलवाले टेंटचा पर्याय उपलब्ध करून देतात किंवा मग स्वतः तुम्ही टेंट कॅरी करून तिथे राहू शकता. राहताना तिथे पब्लिक टॉयलेटची सुद्धा सोय आहे. केदारनाथ मंदिर हे पहाटे 3 ते 4 वाजता ओपन होते. ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरू असते. दुपारी 3 ते 5 या दरम्यान मंदिर बंद असते. ते महादेवांची शृंगार पूजा करण्यासाठी. केदारनाथ यात्रेसाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागते. ते तुम्ही उत्तराखंडच्या गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईटवरून करू शकता आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. रजिस्ट्रेशनशिवाय तुम्हाला यात्रेमध्ये जाता येत नाही. त्यामुळे रजिस्ट्रेशन हे इम्पॉर्टंट आहे. शक्यतो सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरमध्ये केदारनाथला जाण्याचा प्लॅन करावा, कारण का पीक सीझन नसतो. गर्दी लिमिटेड असते, वातावरण स्वच्छ असते आणि मुख्यतः महादेवांचे दर्शन उत्तम होते. त्यामुळे या सीझनमध्ये गेल्यास तुम्हाला निसर्गाचा प्लस महादेवाच्या दर्शनाचा पूर्णपणे आनंद घेता येईल. केदारनाथमधील वातावरण हे अनप्रेडिक्टेबल असते. त्यामुळे तुम्ही स्वतःबरोबर छत्री, रेनकोट आणि मुख्यतः थंडीचे सर्व कपडे घेऊन जावेत, कारण का मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथले वातावरण -5 ते -10 डिग्रीपर्यंत जाते. त्यामुळे तुमची गैरसोय होऊ नये म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही कॅरी कराव्यात. केदारनाथला तुम्ही हेलिकॉप्टरने सुद्धा जाऊ शकता. हेलिकॉप्टरने जायचं असेल तर IRCTCच्या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावी लागेल. इतर कुठूनही ऑनलाईन बुकिंग करू नये, कारण का फसवणूक होण्याची शक्यता असते. राहण्यासाठी ॲडव्हान्समध्ये बुकिंग नक्की करावी, कारण का तिथे लिमिटेड ऑप्शन असल्याकारणामुळे राहण्याची सोय कदाचित होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही अगोदरच ॲडव्हान्स बुकिंग केली तर तुमची तिथे गैरसोय होणार नाही. तिथे टेंटचे ऑप्शन्स आहेत, पण थंडी बघता तिथे राहणं जरा फार कठीण जातं. त्यामुळे तुम्ही हॉटेल किंवा आश्रम किंवा डॉर्मेटरीमध्ये राहण्याचा पर्याय अगोदरच बुकिंग करून ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा
आणि हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा. तुमची केदारनाथची यात्रा मंगलमय हो. हर हर महादेव.